खानापूर तालुक्यातील सुळेगाळी गावामध्ये विद्युत तारेचा स्पर्श होऊन 2 जंगली हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणात जमीन मालक गणपती सातेरी यांच्यावर वन विभागानं गुन्हा दाखल केला असून हत्तीचे अंत्यसंस्कार करण्यात आलेत। मृत हत्तींचं शवविच्छेदन करण्यात आलं। काल हे हत्ती शेतातून जात असताना ही घटना घडली। शेतकरी गणपती यांनी बेकायदेशीरित्या वीज तारा तोडून जमिनीमध्ये जोडल्यामुळे या 2 हत्तींचा मृत्यू झाला। जंगली प्राण्यांचा उपद्रव टाळण्यासाठी लावलेल्या तारेला स्पर्श झाल्याने हे हत्ती दगावले। ही घटना रविवारी दुपारी घडली। बेकायदेशीरित्या वीज घेऊन शेतात वापर केल्याबद्दल जमीन मालक गणपती सातेरी गुरव यांच्यावर FIR दाखल करण्यात आलाय। हत्तींच्या मृत्यूबाबत वन अधिकारी तपास करत आहेत। हत्तींच्या मृत्यूची बातमी समजताच गणपती सातेरी फरार झाले असून घटनास्थळी RFO शिवानंद यांच्या नेतृत्वाखालील पथक तळ ठोकून आहे। तसेच हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही नोटीस देण्यात आली आहे। सकाळी सुमारे 9 वाजता घटनेचे ठिकाण बदलून मृत हत्तींचे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।